आय नो मी खूप मोठा गॅप घेतलाय आणि माझ्या चॅनलवर याचा खूप मोठा इम्पॅक्ट पण पडलाय, सगळं मला मान्य आहे. पण नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. आम्ही पण सगळे मस्त मजेत आहोत. आणि तुम्ही बोलताल कुठं होती इतक्या दिवस, किती दिवसांनी भेटते? तर ना मी इथेच होते, घरीच होते आणि सगळे व्यवस्थित आहे. तुम्ही सगळ्यांनी मला खूप सारे प्रश्न विचारले, खूप काळजी केली माझी. तर मी तिथे तुम्हाला कमेंटला रिप्लाय नाही देऊ शकले, कारण प्रत्येक वेळेस येऊन काय बोलायचं आणि सगळे विचारायचे व्हिडिओ कधी येणार, व्हिडिओ कधी येणार. तर ते मला स्वतःलाही माहिती नव्हतं. तर मग मी तुम्हाला काय सांगणार आणि मला तुम्हाला फसवायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी कमेंट पाहत होते पण रिप्लाय काही करत नव्हते, त्याच्यासाठी आय एम सॉरी. तर ना आपण एखादं काम कसं करतो, म्हणजे दोन कंडिशन असतात. एक तर कंपल्शन असतं आणि एक आपली इच्छा असते. हे दोन्ही जर कंडिशन अप्लाय केल्या तरच आपल्याकडनं एखादं काम होतं. तर माझी इच्छा तर नव्हती आणि मला कोणी काय म्हणतात ना, करायचंच असं फोर्स करत नव्हतं आणि माझी स्वतःची इच्छा होत नव्हती. आणि एखादं काम आपण करतोय आणि ते कधी चांगलं होतं ज्यावेळेस आपण म्हणजे मनाची तयारी असते, मनापासून करतो, आपलं 100% त्या गोष्टीत देतो, त्यानंतरच ते काम आपलं छान होतं, सक्सेसफुल होतं आणि सगळ्यांना ते आवडतं. इवन आपण पण ते काम करून हॅपी होतो आणि आपलं सॅटिस्फॅक्शन, आपला आनंद खूप महत्त्वाचा असतो. तर मधले थोडे दिवस थोडंसं स्वतःकडे लक्ष देत होते, हेल्थवर. त्यानंतर माझी घरातली काही कामं होती, त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज होती, काही शिवायची एक्झाम होती, त्यानंतर त्याचं वॅकेशन होतं आणि ह्या सगळ्या घाई गडबडीत कधीतरी मी एखादा व्हिडिओ बनवत होते. असं रेग्युलर व्हिडिओ काही शूट करत नव्हते. आणि ना एखाद्या गोष्टीत कन्सिस्टन्सी नसेल ना, ती गोष्ट करायची मग हळूहळू आपल्याला कंटाळा येऊन जातो. रादर आपण ते विसरून जातो. एखाद्या वेळी आपल्याला हे शूट करायचं असतं पण आपल्या लक्षातच राहत नाही, अरे एवढा छान पॉईंट आपण मिस केला, असं होऊन जातं. आणि त्याच्यामुळे ना रोज जर व्हिडिओ बनवत असेल तर एक म्हणजे उत्साह असतो, आठवणीतही राहतं. तसं कधीतरी बनवायचं म्हणलं ना थोडासा आळस पण येतो आणि ती गोष्टही चांगली होत नाही. पण ना मनापासून मला असं इच्छाच होत नव्हती की आपण व्हिडिओज बनवावे. काय झालं होतं काय नाही मलाही सांगता येणार नाही आणि थोडासा वेळ पण नव्हता असंही म्हणता येईल. पण ज्यावेळेस वेळ होता त्यावेळेस पण माझी इच्छा होत नव्हती. आणि एखादी गोष्ट करायची म्हटलं ना, जोपर्यंत आपल्याला स्वतःला वाटत नाही ना तोपर्यंत दुसरं कोणीच काही करू शकत नाही. आपण जोपर्यंत ठरवत नाही ना तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझी इच्छा होत नव्हती तर मी व्हिडिओ बनवत नव्हते. इथे मला तुम्हाला खोटंही बोलता येईल, माझे हेल्थ इश्यू होते, माझे फॅमिली प्रॉब्लेम होतं, काही सांगता आलं असतं पण नाही, मला तुमच्याशी खरंच बोलायचं आहे. हेल्थ इश्यू तर होतेच, फॅमिली प्रॉब्लेम नाही, पण फॅमिलीत थोडीशी कामं वगैरे होते. कारण 1-2 मोठे फंक्शन झाले, त्या सगळ्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले, तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेलच. आणि दुसरी गोष्ट, ह्या दिवसात मी व्हिडिओ जसं टाकणं बंद केलं तसं माझं अर्निंग पण बंद झाले. मग ते एक कारण होतंच. पण ना इच्छा होत नव्हती तर मग त्याच्यापुढे मी काहीच करू शकत नाही. माझं अर्निंग बंद झाले. पण तरी माझी काय म्हणतात ना, मला असं वाटतच नव्हतं की मी करावं आणि करायचं ठरवते पण ना काही कामं आली की मग ते राहून जात होतं. आणि घरातली कामं ना दुपारपर्यंत सगळी आवरायची, त्यानंतर आता आपण स्टार्ट करू, आता आपण सुरुवात करू असे म्हणेपर्यंत आळस यायचा, कंटाळा यायचा आणि मग राहू जायचा, जाऊ द्या आता राहू द्या, आपण 4 वाजता व्हिडिओ शूट करूया. तसं झालं की परत वाटायचं नाही, थोड्या वेळ करत करत तो दिवस जायचा. म्हणतात ना केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, तसं होतं. म्हणजे मला पुढे ढकलत होते ते, मग आणखीच लेट होत गेलं. त्याच्यामुळे ते राहून गेलं आणि माझा उद्या काही कधी आलाच नाही. भरपूर काही गोष्टी घडल्या ह्या सगळ्या पिरियडमध्ये, खूप चांगल्या गोष्टी घडल्या, कुठे मी गेले, काय प्रोग्राम झाले, ते सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतेच इथून पुढे. पण मला तुमच्या पुढे क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं, माझी बाजू तुमच्या पुढे मांडायची होती. मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघत होते, सगळं खरं आहे, पण ना माहीत नाही मलाच काय झालं होतं. तर चला आता मी ओके आणि आता तर चालू करते. आणि खूप जणांना वाटलं मी यूट्यूब बंद करते की काय. मलाही खरं तर तसंच वाटत होतं की आता मला वाटतं मी ते स्टॉप करावं, आता माझ्याच्यानं होणार नाही. पण परत असं वाटायला लागलं नाही,
जसं शक्य आहे तसं तरी व्हिडिओ अपलोड करूच यांना, रोज नाही केले तर कधीतरी एखादा स्पेशल मोमेंट असेल, एखादा स्पेशल काहीतरी असेल, अशा वेळी तर आपण नक्कीच शेअर करू शकतो. कारण तुम्ही सगळे माझ्यासोबत गेले 4-5 वर्ष झाले जोडले गेले आहात आणि तुम्हालाही माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे काय नाही सगळं जाणून घ्यायचं असतं. आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आणि ना मी थोडी आजारी होते, सर्दी वगैरे झाली त्याच्यामुळे मध्ये थोडंसं गळ्यात अडकल्यासारखं होतं, त्याच्यासाठी सॉरी. आणि आत्ताच एक कमेंट पण आली होती, शिवायचे दात पडले, माझ्याही मुलाचे दात पडले. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही इन्व्हॉल्व होतात, किती छोट्या छोट्या गोष्टीचं तुम्हाला कौतुक वाटतं, ते बघून भारी वाटतं. त्याच्यामुळे परत यायचा निर्णय घेतला आहे. खूप सारे लोक भेटले आणि जे भेटले तुमच्या कमेंट्स आल्या त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की का बंद करतेस, तुला जसं शक्य आहे तसं कर. आणि हे काय सोपं नाही आहे काम यूट्यूबचं करणं, म्हणजे खरंच करायला लागल्यानंतर कळतं. त्याच्यामुळे त्याच्यामागची किती मेहनत आहे ना ते फक्त एक यूट्यूबरलाच कळू शकते, किंवा जे हे काम करतात, जे ह्या फील्डमध्ये त्यांनाच कळू शकतं. जसं एक बाहेर जाऊन जॉब करताना तुम्ही, त्याच प्रकारे हा पण घरात बसून करण्याचा जॉब आहे, पण तो बाहेर जाऊन करण्याचा मला वाटतं सोपा पडेल. कारण आपण तिथे जातो, त्याच एन्व्हायरमेंटमध्ये वावरतो. पण घरी तसं नसतं ना, मध्ये आपल्याला खूप सारे डिस्टर्बन्स असतात. मी आता एखादं काम करते तेवढ्यात मला वेगळं काहीतरी आठवणार, हे बाजूला राहणार, मी ते काम करायला जाणार. त्याच्यामुळे जे कोणी घरनं काम करतात ना त्यांचं खरंच काम अवघड असतं. आय नो मी खूप मोठा गॅप घेतला आहे आणि माझ्या चॅनलवर याचा खूप मोठा इम्पॅक्ट पण पडला आहे, सगळं मला मान्य आहे. पण ठीक आहे, जे असेल ते असेल, ते मला ॲक्सेप्ट करायचं आहे. असंही माझ्या चॅनलमध्ये ग्रोथ अशी होत नाही आहे. कोणी मला बोलतात नवीन चॅनल स्टार्ट कर, पण मला तसं करायचं नाही. मला याच्यासोबतच कनेक्ट राहायचं आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल. माझे 1,00,000 सबस्क्रायबर, पण मला हे चॅनल सोडायचं नाही आहे. कारण सुरुवात माझी याच्यापासून झाली आणि हे काम मी सोडू शकत नाही. नवीन चॅनल क्रिएट केलं तरी पण हे चॅनल माझ्याकडनं सुटणार नाही. त्यापेक्षा मग कशाला नवीन चॅनल क्रिएट करायचं, असं माझा विचार आहे. जे होईल ते होईल, सगळं ॲक्सेप्ट. कारण आता सगळं मीच केले, घरातली कामं काही सुटत नाहीत. एक झाली की एक सुरूच राहते. त्यात शिवायचा अभ्यास वगैरे. आणि ना अजून एक छानशी गुड न्यूज आहे शिवाय रिलेटेड, ते पण मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेल. चला आता आली ना, आता तुम्हाला नेहमी भेटते, त्यासोबत अजून एक मोठा इव्हेंट आहे आपल्या घरी, अजून एक कार्यक्रम आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेल, पण थोडं हळूहळू. तर तुम्ही आता कनेक्ट व्हा माझ्यासोबत. आणि माझ्यावर जी काही तुमची नाराजगी असेल, तुम्ही कोणी रुसले असताल, काय झालं असेल, तर प्लीज कमेंटमध्ये तुमची सगळी नाराजी माझ्यासोबत व्यक्त करा. ठीक आहे, मी ते सगळं ॲक्सेप्ट करायला तयार आहे, कारण माझीच चूक आहे. तर चला, पण मला खूप भारी वाटलं. वड सावित्रीच्या कथेचा व्हिडिओ टाकला आणि 2च दिवसात त्याला काहीतरी मला वाटतं 8,000 व्ह्यूज आले. आणि मला असं वाटलं नाही यार, माझे लोक माझ्यासोबत आणखी कनेक्ट आहेत, मला अजून ते पाहण्याची त्यांची इच्छा आहे, मला ते अजून ॲक्सेप्ट करायला तयार आहेत, तर का नाही. म्हणून मला असं वाटतं आतून मला आता शक्ती भेटली की ठीक आहे, आता करायचं, मागे हटायचं नाही. तर चला, जोपर्यंत जाते जर्नी तोपर्यंत जाऊ देऊया. आणि ज्या दिवशी असं वाटेल की नाही होते, त्या दिवशी मी तुम्हाला सांगून सगळ्या गोष्टी करेल. तर चला, सगळं शेअर करणारच आहे हळूहळू. हा फक्त एक तुम्हाला माझं काय चाललंय, मी सध्या कुठे, मी सध्या काय करते ह्या रिलेटेड हा छोटासा व्हिडिओ बनवायचा होता. मला तुम्हाला फसवायचं नव्हतं, त्याच्यामुळे सगळं खरं सांगायचंय. काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त मलाच, मी काय म्हणतात ना, माझ्या पॅशनसाठी वेळ काढू शकत नव्हते, माझ्या घरातून, माझ्या संसारातून आणि माझ्या कामामधून. पण आता ठरवलं की नाही, आता परत पहिल्यासारखंच काम करायचं. त्याच्यामुळे परत एकदा वेळ काढायचं ठरवलंय आणि वेळ काढते. जोपर्यंत आपण स्वतःहून स्वतःसाठी वेळ काढत नाही तोपर्यंत वेळ कधी निघतच नसतो. ही गोष्ट जरी मान्य, जरी मी किती ठरवलं ना तरी होत नव्हती. पण आता ठीक आहे, आता परत एकदा काम करूया. तुम्ही लोक मला ॲक्सेप्ट करणार मला माहिती आहे, कारण मी किती चुका केल्या तरी तुम्ही माझीच माणसं आहेत, माझीच मैत्रिणी आहेत, माझेच सगळे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सगळं काय राग असेल तो कमेंटमध्ये एकदा बोलून तुमची भडास काढून टाका माझ्यावरची आणि मला मोठ्या मनानं माफ करा. तर तुमचा सगळा राग सगळं सहन करायला तयार आहे. तर चलो, आताच एक कमेंट पण येऊन गेली की आता तुला सगळे आम्ही विसरलो, व्हिडिओ टाकायचं बंद कर, चॅनल बंद कर. पण नाही, तुम्ही विसरले नाहीत हे मला माहिती आहे. कारण मी पोस्ट टाकताच लगेच मला ती कमेंट आली, याचा अर्थ तुम्ही मला अजून पण शोधताय कुठे ना कुठे तुमच्या आयुष्यात.
आणि मी असं गायब होऊन पण चालणार नाही. जरी कुठे गायब झाली तरी तुम्हाला परत भेटायला येणारच आहे. तर चला, इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तिथे एक फॉलो करा. तिथे मी जास्त काही अपडेट देत नव्हते. मला माहिती नाही का, मला थोडंसं असं काय वेगळं झालं होतं, म्हणजे एक्सप्लेन करायचं नव्हतं किंवा काय शेअर करायची इच्छा होत नव्हती, बस एवढंच. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त ही सगळी माहिती देण्यासाठी होता. इथून पुढे ना एक व्हिडिओ येईल जो की लास्ट टाईमची स्टोरी अपूर्ण राहिली त्याच्यावरती, महाबळेश्वरचं सिरीज एंड करायची. आय नो त्याला खूप दिवस झाले त्या व्हिडिओला, पण एंड करणं माझं काम आहे. तुम्हाला बघायचं नाही बघायचं हे टोटली तुमच्यावर आहे. तर चला, तो एक व्हिडिओ एंड करूया आणि त्यानंतर जे काय काय स्पेशल इव्हेंट काय आहेत ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आत्ता शिवायचा बर्थडे झाला, ते पण व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर चला, भेटूया उद्या. आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझी कहाणी, माझी बाजू, ते पण सांगा. जर मला तुम्हाला सगळं खरं खरं बोलायचं होतं, जो काही तुमचा राग असेल तो सगळा मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे म्हटले. आणि हो, तुम्ही सगळे कसे आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा. खूप दिवस झाले मी तुम्हाला हा प्रश्न विचारला नाही आणि तुम्ही मला सांगितलं नाही आहे. तर नक्की सांगा आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघते आहे. खूप साऱ्या मैत्रिणी मला रोज म्हटलं तरी कमेंट करत होत्या, रोज म्हटलं तरी विचारत होत्या, पण मी स्वतःला सांगू शकत नव्हते की मी तुमच्यासमोर कधी येणार. त्याच्यामुळे मला तुम्हाला कमेंट पाहून पण रिप्लाय करता आलं नाही. त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. मी होती माझी रिॲलिटी. तर चला, याच्यावरती मी अजून काय बोलू शकत नाही. उद्या भेटूया. आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते सांगा. चांगला तर मी म्हणू शकत नाही, पण ठीक आहे, मला माझी बाजू एक्सप्लेन करायची होती, सो ती झाली. आणि तुम्ही म्हणाल मला जर म्हणजे काय म्हणायचं ना, नाही, मला खरंच इच्छा होत नव्हती. माझे काही प्रमोशनल व्हिडिओ अटकले होते, ते सुद्धा मी कंप्लीट केले नाही. 3 महिन्यापासून तुम्ही बघत असाल एकही व्हिडिओ आला नाही. 3-4 ब्रँडसोबत माझं बोलणं चालू होतं, त्यांना पण कमेंटमेंट दिलेली, पण मी त्यांचे व्हिडिओ कंप्लीट केले नाही. का माहिती का, पण माझ्याच्यानं होतच नव्हतं. तर चला, हे सगळं सांगायचं होतं. आणि खूप मोठा इम्पॅक्ट पडतो फॅमिलीवरती, चॅनलवरती, माझ्या अर्निंगवरती तर खूप पडला. कारण 3 महिने झाले व्हिडिओ टाकले नाहीत, तर काहीच अर्निंग पण झालेलं नाही आहे. पण मला त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटल्या नाही. मला फक्त आणि फक्त मला वेळ द्यायचा होता, किंवा माझे मूड स्विंग्स होते, काय म्हणायचे ती म्हणा. पण झालं ते झालं. आणि ना आता एवढा सगळा गॅप झाला आहे, तर काय शूट करावं, कधी स्टार्ट करावं, कसं स्टार्ट करावं, काय रेकॉर्ड करावं, काहीच कळत नाही आहे. थोडं गडबडल्यासारखं होतं आहे. काय काय छान छान मुवमेंट्स असतात ते मिस होतात. मी आज व्हिडिओ स्टार्ट केला आहे हेच मी विसरून जाते. अर्धा दिवस व्हिडिओ शूट केलेला असतो, परत मग ते राहून जातं. असं काय म्हणतात ना, डेली रुटीन राहिलं नाही आहे व्हिडिओ शूटिंगचं. त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, खूप सारे चॅलेंज यायला लागले. त्यानंतर कॉन्फिडन्स लो झाल्यासारखा वाटतोय. जो बोलण्यात एक फ्लुएंटपणा होता माझा, तो पण कुठेतरी मला असं वाटतंय कमी झाला आहे. मी खूप फास्ट बोलायचे, ते सगळं पण कमी झाल्यासारखं वाटतंय. पण चला, काय हरकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी लवकरच इम्प्रूव्ह होतील. जसं जसं मी काम चालू करेल तसं तसं सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला सुरू होतील. पण अजूनही सांगते, म्हणजे झालं शक्य तर करूया, अदरवाईज बघू, जे होईल ते होईल. पण सध्या तरी मी आली आहे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत नक्कीच तुम्ही मला भेटणार आणि मी तुम्हाला भेटणार. तर चला, आणि प्लीज आता नाही गॅप घेते, नाही ब्रेक घेते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्या.